चलो पब्लिक अपनी निकला, रूम खाली करो, बहुत हो गया, अभी निकलते हैं। तर आता आम्ही उज्जैनवरून निघतो आहे, आता चाललो आहे ओंकारेश्वरला। तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय। तर आजचा ब्लॉग कसा वाटतं तुम्ही बघा, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कमेंटमध्ये सांगा नक्कीच आजचा ब्लॉग कसा वाटतोय। तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर पहिल्यावर सबस्क्राईब करा। चला आजचा ट्रॅव्हल बघा आमचा ओंकारेश्वरचा, कसं वाटतं तुम्हाला। गाईज आता आम्ही रिक्षा गेले आणि आता रिक्षातून चाललो आहे हरसिद्धी माता मंदिराच्या इथं जाते ना, हरसिद्धी माता मंदिराच्या इथून आम्हाला बस आहे ओंकारेश्वरसाठी। आता पोहोचून तिथे आता आम्ही आलू पराठा मागवला आता खायला नाश्त्याला आणि मॅगी। काहीच आता नुसत्याची नाश्ता केला आम्ही, आमची बस पण आली आता। तर आता इथून जाऊ ओंकारेश्वरला। चला नाही ना वाटतं आमची बस, ये नाही म्हणजे 10:30 येणार आहे। तर म्हणून आम्ही नाश्ता वगैरे करायला गेलो। आता नाश्ता तर झाला आहे, आता बघू की जेव्हा बस येते। चला गाईस आमची फायनली बस आलेली आहे। गाईस फायनली आमची बस निघाली आहे ओंकारेश्वरला जायला। आता वाजलेत 11:17। तर बघूया आता आपल्याला किती टाईम होतोय जायला। गाईस फायनली आम्ही आता ओंकारेश्वरला पोहोचलो आहे। 5 घंट्याची रनिंग करून सकाळी 11 वाजता निघलेलो। आता बघा किती वाजलेत, 4:18। आता बघू आता पुढे जाऊन, आता पहिले तर रूम घेणार आहे, मग नंतर दर्शनाला जायचं। फोटोग्राफर बाय आदो शेलार। तिकडे जाईल तिकडे काय आवडा आहे रे बाय। आता रूम बघायला चालले, आता बघितलेले रूम आता कॉन्टॅक्ट केलं एकाला। आता बघू इथे जाऊन कशी काय रूम आवडली तर घेऊ। आता रूम घेतली ही, चला आता मस्त फ्रेश वगैरे होतो, नंतर बघूया कुठे जायचा का झोपायचा, कारण की खूप वैताग आलाय। 5 तास झाले आम्ही ट्रॅव्हल करतोय। बघू आता कसं काय सांगतो मला। आता आम्ही मस्त की आलो जरा रूमवर आणि आता बघू कुठे फिरायला चाललंय। कुठे जायचं आता आपण, पण आपल्या रिक्षाला फोन कर किधर है रोहन भाई, अपने रिक्शा वाले को कॉल कर, क्या बोल रहा है देख जरा। भाई किधर है, आ जा, दिखा दूंगा।
रिक्षावाला होता त्याचा नंबर घेतलेला तर त्यालाच बोलायला घेतलाय. बसायचं तर काम चालू आहे अजून. हॉटेल पूर्ण रेडी नाही झाला. इथेच रूम घेतले. आता बघूया, जाऊया आता डायरेक्ट दर्शनाला. ओंकारेश्वरचं तर सकाळी दर्शन घेणार आहे, कारण की आता खूप गर्दी आहे, त्यामुळे सकाळी दर्शन घेणार आहे. तर गाईज आता आम्ही नर्मदा नदीच्या इथे आले आहे आरती बघण्यासाठी. आता इथे गंगा आरती होईल, ती तुम्हाला दाखवतोच. आता आरती बघितली तर गंगा आरती. आता चाललोय कुठेतरी. कुठे जायचं माहित नाही. आता बघू कुठले इथले स्पॉट आहेत जवळचे ते करू. तर गाईच चाललो इथे श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे.
मस्त इथे दाखवतो तुम्हाला. काय नाही, अच्छा ब्लॉग बना रहे रे भाई. मंदिर आहे मस्त की गजानन महाराजांचा. ते गजानन महाराजांचा मंदिर होता. दर्शन घेतला. मोबाईल का अलाउड नव्हता आतमध्ये. हे पूर्ण भक्तनिवास बनवला आहे पूर्ण राहण्यासाठी. हा इथे समोर मंदिर आहे. आपली पब्लिक चालली. आता बघू कुठे जायचं, दुसरा कुठलाही स्पॉट जवळचा बघूया. तर गाईच आता आम्ही मस्तपैकी फिरलो आहे. आता भूक लागली आहे, जेवायचा पण टाईम झाला आहे. आता जेवायला बसले आपले पब्लिक. काय कसं काय व्हायचं काय माहीत. 5 स्टारला गेल्यावर मला वाटतं प्लेटी बसते. समोर आलंय. आमचा प्लॅन कॅन्सल झाला. आता उद्या आम्ही सकाळी पहाटे ओंकारेश्वरचं दर्शन घेणार आहेत. आता जाणार होतो पण खूपच गर्दी आहे. टायमिंग पण खूप झालता. वाजलेत 9:30. तर आपली पब्लिक बोलते उद्या सकाळी लवकर उठून लवकरच दर्शन घेऊ. तर बघूया आता कसं काय. चला पब्लिक आपण जाऊया. भजन बघूया कसं काय यांचा इकडे कसं काय भजन असतो. दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये करतो.
जो खेली रहे अपने प्राणों में, जो खेली रहे अपने प्राणों में, श्री राम के लिए दोनों हाथों में हनुमान के लिए, दोनों ऐकलं थोडंफार भजन ब्लॉगमध्ये बघितलं असेलच. चला जाऊया, म्हणजे खूप टाईम झाला आहे आणि त्यात सकाळी लवकर उठायचं आहे. 10:30 वाजलेत. तुमच्या इथं आलं आहे, पब्लिक तापली झोपले. आजचा ब्लॉग इथे एंड करत आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.